आजच्या समारंभाला उपस्थित कला संचालनाचे संचालक आदरणीय डॉक्टर संतोष क्षीरसागर, शासकीय कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विश्वनाथ साबळे, आजचे सत्कारमूर्ती ज्यांनी या महाविद्यालयात अनेक वर्ष उत्तम कार्य केलेलं आहे असे आदरणीय नंदकिशोर मानकर, उपसंचालक विनोद दांडगे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, त्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आणि उपस्थित सर्व सन्माननीय बांधव भगिनी, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे या खात्याचे माजी मंत्री, माझे मित्र अनीस अहमद आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, कुठल्याही देशामध्ये आणि राज्यामध्ये त्याची इतिहास, संस्कृती, विरासत आणि विशेषतः कला विविध प्रकारच्या ही त्या समाजाची आणि राज्याची खूप मोठी शक्ती असते. इतिहास याकरता महत्त्वाचा असतो की भूतकाळातल्या इतिहासाचं वर्तमान काळामध्ये आपण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा भविष्याचं दिशादर्शन भूतकाळातल्या इतिहासातून आपल्याला मिळतं. आपली संस्कृती, आपलं कल्चर ही पण आपल्यामध्ये एक विशेषता आहे. इतिहास, संस्कृतीच्या बरोबर जी विरासत मिळालेली आहे ती आपली शक्ती आहे आणि या सगळ्यांच्या जोगून या समाजाला समृद्ध, संपन्न आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत करण्याचं काम समाजातल्या विविध कलांच्या माध्यमातून होत असतं. कलेमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रातलं जे टॅलेंट आहे त्याचा संबंध कुठल्याही व्यक्तीची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सशी नसतो. असं म्हटलं जातं की कला ही उपजत असते. ही गोष्टही खरी आहे की काही लोकांना जन्मतःच कलेची देणगी मिळते, गुणांची देणगी मिळते आणि काही लोकांच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये परिश्रम, मेहनत करून मग त्या क्षेत्रामध्ये काम करून मेहनतीने त्यांना परिश्रमातून ते यश मिळतं. दोन्ही गोष्टीचं आपलं महत्त्व आहे. काही कलाकारांना कला असते पण त्यांना संधी मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या इथल्या उदयोन्मुख कलाकारांना उत्तम संधी मिळाली पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण मला याचा आनंद आहे की मी ज्यावेळी नागपूर विद्यापीठात स्टुडंट लीडर म्हणून नागपूर युनिव्हर्सिटीत काम करत होतो त्यावेळी आत्ताच मी अनीस अहमद यांच्याशी बोलताना आठवण काढली की पॉलिटेक्निक कॉलेजच्या परिसरामध्ये चित्रकला महाविद्यालय होतं आणि त्या काळामध्ये त्या महाविद्यालयातून अनेक उत्तम चित्रकार, कलाकार तयार झाले. त्यामध्ये पंडित बछराज व्यास विद्यालयामध्ये एक चंद्रकांत चन्ने नावाचे शिक्षक होते, त्यांचा बसोली ग्रुप होता आणि त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना चित्रकलेचं उत्तम प्रशिक्षण दिलं. त्याच काळामध्ये अनीस भाईंना आठवत असेल, आमचे एक आमदार होते मित्र दीनानाथ पडोळे, आजही आहेत ते उत्तम कलाकार होते, मूर्तिकार होते. विशेषतः महाल परिसरामध्ये राहत असल्यामुळे चितारोळीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदोत्सव, महालक्ष्मीचे मुखवटे यात फाईन आर्टमधून ज्यांनी डिग्री घेतली अशा अनेक लोक उत्तम काम करत होते. समाजामध्ये ही जी वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त टॅलेंट आहे त्याला एक्सपोजर मिळणं याची खूप मोठी आवश्यकता आहे. पण विवेकानंदांनी एक गोष्ट महत्त्वाची सांगून ठेवलेली आहे आणि ती म्हणजे नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. उत्तम कलाकार आणि आर्थिकदृष्ट्या जीवनात यशस्वी होणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून साधारण योगायोग असा घडत असतो की जे उत्तम कलाकार असतात त्यांचं आर्थिक आयुष्य प्रॉब्लेमॅटिक असतं.
आणि ज्यांच्याजवळ साधन संपत्ती असते ते त्या प्रकारचे उत्तम कलाकार होऊ शकत नाही, एवढं टॅलेंट त्यांच्याजवळ नसतं. या विसंगतीचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण या गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये खूप परिवर्तन झालं. मी काही सरकारच्या कुठल्याही विरोधात नाही आहे, पण माझं स्पष्ट आणि व्यक्तिगत मत आहे की सरकारच्या माध्यमातून जेवढ्या गोष्टी बाहेर काढता आल्या तेवढं यश उत्तम मिळतं आणि काम करणाऱ्याला काम करता येतं. कारण एखाद्याने काम करायचं जरी ठरवलं तरी सरकारची सिस्टमच अशी आहे की पुढे गेला तर का गेला, चालला तर का नाही चालला, आणि मागे राहिला तर का चालला, तिन्ही प्रकारचे नोटीस मंत्रालयातून काढण्याकरता सगळे तयार असतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही आणि जो काम करत नाही त्याला शिक्षा होत नाही. त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये एक इंडिपेंडेंट, इम्पार्शियल आणि फेअर अशा प्रकारचे समाजातले अनेक प्लॅटफॉर्म निर्माण होण्याची गरज आहे. जसं आपण बघा की विशेषतः दूरदर्शन सुरू होतं आणि दूरदर्शनाच्या माध्यमातून हळूहळू अनेक चॅनल्स तयार झाल्या आणि आता आपण जेव्हा बघतो की त्या चॅनलवर अतिशय गरीब, समाजामध्ये जे आर्थिक सामाजिक किंवा मागासलेले आहेत, ज्यांना कुठली संधी मिळालेली नाही, अशी लोक ज्यावेळी त्याच्यात गातात तेव्हा आपलं मन थक्क होऊन जातं. गुलजार साहेबांच्या एक रुद्राली नावाच्या चित्रपटातलं एक गीत एकाने सोनीच्या चॅनलमध्ये गायलं आणि ते गात असताना असा भास झाला की किती सुंदर हा आवाज आहे. म्हणजे अनेक ठिकाणी हिरे खूप पडलेले आहेत, त्याला पैलू काही ठिकाणी पडले आहेत, काही ठिकाणी पडलेले नाही आहेत, पण ते समाजासमोर नाही आले आहेत आणि त्यामुळे त्यांना रिकग्निशन आणि रिस्पेक्ट मिळत नाही. त्यामुळे अशा सर्व कलाकारांना शोधून त्यांना रिस्पेक्ट मिळणं, रिकग्निशन मिळणं हे खूप आवश्यक आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या इथे इतके टॅलेंटेड लोक आहे. आम्ही यावेळी आपल्या विठ्ठलाच्या पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर एक कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सवात केला आणि त्यामध्ये नागपूरच्या आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या 2000 कलाकारांनी भाग घेतला स्टेजवर एका वेळी. 2000 लोक. मला शंका होती की ज्यावेळी मी म्हटलं की आपण हा कार्यक्रम हे करू इच्छित, आपल्याला मदत करू, तर समितीच्या मला सगळ्यांनी सांगितलं की हे बरोबर होईल, नाही होईल, लोकांना आवडेल, नाही आवडेल. मी म्हटलं आपण नंतर बघू, आपल्याला प्रोत्साहन तर देऊन पाहू. आणि लक्षात असं आलं की 3 तासाचा सुंदर कार्यक्रम झाला आणि तो लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला. ज्यावेळी आम्ही एक 1200 कलाकारांना घेऊन संगीत, नृत्य, नाटक, गायन असा एक सुंदर कार्यक्रम झाला संस्कार भारतीतर्फे, त्यालाही सुंदर प्रतिसाद मिळाला. आपल्या नागपूरचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की आपल्या इथून खूप मोठे मोठे कलाकार तयार झाले. नाट्य क्षेत्रामध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर हे शिक्षक होते त्या धनंजयनगर विद्यालयातले आणि तिथून त्यांनी पुढे व्यावसायिक रंगभूमीवर नाट्यसंपदे अनेक मोठी मोठी नाटकं दिली. हे कट्यार काळजात घुसले हे जे सिनेमा आला होता मध्ये, याच्या एके काळातला नाट्यप्रयोग, हा त्याचे डायरेक्टर पुरुषोत्तम दारव्हेकर होते. म्हणजे आपल्या भागातही प्रतिभेची कमी नाही आहे, टॅलेंटची कमी नाही आहे, पण त्या टॅलेंटला प्रोत्साहन देणारा प्लॅटफॉर्मची मात्र जरूर कमी आहे. आज महाराष्ट्र सरकारने कला प्रदर्शनाच्या निमित्ताने मला वाटतं 1955 पासून हा उपक्रम सुरू केला आणि कुठेही कलाकार काही मागत नाही. आपण काही थोडासा निधी दिला मानकर साहेबांना म्हणून त्यांचं आयुष्य खूप बदलणार असं नाही आहे, पण कुठेतरी हा मेसेज कलाकारांमध्ये गेला की जो उत्तम आणि चांगलं काम करतो त्याला सरकार, समाज रिकग्नाइज करतं, रिस्पेक्ट करतं. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. आणि जोपर्यंत समाज अशा माणसांना
समाजासमोर आणून सन्मानित करणार नाही तोपर्यंत अनेक लोकांना आपणही यांच्यासारखं काही करावं अशी प्रेरणा मिळणार नाही. कारण जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. पिढ्या बदलत राहणार आहेत. काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही, हा सृष्टीचा यावतचंद्र दिवाकर असा नियम आहे. त्याला कोणी अपवाद नाही आहे. सगळं बदलत चाललेलं आहे. पण आपली संस्कृती, इतिहास, विरासत, कला या मात्र बदलत नाही आहेत. त्या विकसित होत आहेत. आणि भूतकाळामध्ये यामध्ये काम करणाऱ्या लोकांनी भविष्य काळातले जे उत्तम कलाकार तयार केलेले आहेत ते कलाकार, त्यांचं जे विशेषतः या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे त्यातून ते खूप मोठे मोठे कलाकार तयार झाले. त्यामुळे कलाचा संबंध कौशल्याशी आहे. कौशल्याचा संबंध अनुभवाशी आहे. आणि कौशल्य आणि अनुभवातून खऱ्या अर्थाने एक जे परफेक्ट स्किल मिळतं त्याच्याशी आहे. मी क्रिकेट खेळायचो आणि ज्यावेळी मी क्रिकेट खेळायचो त्यावेळी आमच्यावेळी वेस्ट इंडिजची टीम भारतात यायची आणि त्यावेळी आमच्या सगळ्यांचे आवडते क्रिकेटपटू होते वेस्ट इंडिजमधले सोबर्स, कनाय, रिचर्ड्स आणि ते अनेक त्यावेळेचे मला आठवतो एक अँडी रॉबर्ट्स होते. ते बाउंड्रीपासून धावत यायचं बॉलिंग, मार्शल. तर मग मला असं समजायला वाटलं की आपलं कमी आहे. आपण बॅटिंग करतो पण आपण जेवढे मजबूत आहोत तेवढे नाही. हे 6.5 फूट आहेत, मजबूत आहे, उत्तम आहे, यांच्यात ताकद आहे आणि म्हणून हे क्रिकेटमध्ये यशस्वी आहे. तर योगायोगाने माझ्याकडे सुनील गावस्कर आले. तर मी सुनील गावस्करांना म्हटलं की जरा तुम्ही भिंतीच्या बाजूला उभे राहा. मी उभा राहिलो. तर सुनील गावस्करची उंची माझ्या खांद्या एवढी होती. मग सचिन तेंडुलकर आले. त्याला म्हटलं तुम्ही उभे राहा. तेही माझ्या खांद्या एवढी उंची होती. मग मी सुनील गावस्करला प्रश्न विचारला की अँडी रॉबर्ट्स किंवा मार्शल किंवा जेवढे फास्ट बॉलर होते, तुम्ही डबल सेंचुरी मारल्या त्या काळात, तर तुम्ही यांना, तुमच्यामध्ये तर एवढी ताकद नाही आहे, तुम्ही एवढं उत्तम क्रिकेट कसं खेळता? तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की नितीनजी, हा शक्तीचा खेळ नाही आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. हा कौशल्याचा खेळ आहे. आणि म्हणून कोणाच्या हातात कोणतं कसं किती कौशल्य आहे हे मोजण्याकरता काही कुठला अजून इक्विपमेंट तयार झालेला नाही आहे. पण आजही पण आपण म्हणतो, आमच्याकडे जुन्या काळामध्ये थोडंसं आमच्या घराला ऐतिहासिक पासून आम्ही भोसलेंच्या वळाच्या बाजूला राहतो. तेव्हा माझ्या आजोबांच्या काळातून मला राजा रवी वर्मा यांच्या हाताने काढलेले काही चित्र त्याच्यात होते आणि ते सगळे घरात एकदम सोन्याच्या दागिन्यासारखं ठेवलं होतं. याचं कारण मग त्यावेळी आईने सांगितले की राजा रवी वर्मांची कहाणी काय आहे. त्यामुळे कलाकाराचं कौशल्य हे खऱ्या अर्थाने अमरत्व घेऊन आलेलं आहे. पिढ्यानपिढ्या ते लोक बघून त्याची आठवण ठेवत असतात. मग तो गायक असो, नृत्य करणारा असो, संगीतकार असो किंवा चित्रकार असो. एक व्ही शांताराम यांनी, मी परवा माझ्याकडे, आता लोकांना माहिती नसेल पण आमच्या विद्यार्थी दशेत जितेंद्र नावाचे अभिनेते खूप लोकप्रिय होते आणि त्याच्यात व्ही शांताराम यांनी एक चित्रपट काढला होता आणि त्याच्यामध्ये चित्रकाराची भूमिका होती. मी त्यांना आठवण करून दिली. त्याच्यातले फार पॉप्युलर गाणी होती आणि त्या चित्रकाराच्या जीवनावरचा तो चित्रपट होता. व्ही शांताराम खूप मोठे दिग्दर्शक होते आणि त्यातली गाणी खूप सुंदर होती. ती आजही लोकांना आठवतात. आणि लोकांना जुनं चांगलं जे असतं ते आवडत असतं. ही गोष्ट खरी नाही आहे की लोक जुन्या गोष्टींना टाळतात. आमच्याकडे सांस्कृतिक महोत्सवामध्ये एक संगम बँड झाला. त्यांची नावं फारशी माहिती नव्हती, पण त्या दिवशी 40-50 हजार लोक भरल्यानंतर बाहेर लाठीचार्ज करावा लागला, कारण लोकांना आतमध्ये जागा नव्हती. लोक घुसायचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी म्हटलेली सगळी गाणी जुनी होती. कुठली पण नवीन गाणी नव्हती आणि ती तेवढ्याच आनंदाने लोकांनी ऐकली. मी आमच्या ह्याच्यात मुकेश मला आवडतात, तर मी आता नितीन मुकेश
यांच्याकडे 7-8 कार्यक्रम, आमच्याकडे कुठलाही फंक्शन झालं की नितीन मुकेशचा कार्यक्रम, आणि त्यात कुठेतरी टॅलेंट असतं, आणि हे जे टॅलेंट आहे ते लपत नाही, आणि या टॅलेंटचा संबंध जात पंथ धर्म भाषा सेक्सशी नाही, आणि त्यामुळे कोण कसं रीतीने आपलं टॅलेंट कसं विकसित करतो, ती जी उपजत त्याला मिळालेल्या कलेचं, याला कुठेतरी प्रोत्साहन मिळण्याकरता महाविद्यालय आहेत, विद्यापीठं आहेत, आणि याच्यामध्ये संशोधन करणारे पण आहे, आणि या कलाकारांना अजून उत्तम करण्याकरता प्रयत्न करणारे प्राध्यापक आणि शिक्षकही आहे. एक गोष्ट निर्विवाद आहे की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. पण व्यक्तित्व, गुणवत्ता, कर्तृत्व आणि विशेषतः कलेच्या माध्यमातून येणारं कौशल्य ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, आणि याचं जे विशेषतः इथे बरेच विद्यार्थी पण आहेत, आणि हे उद्याचे मोठे कलाकार आहेत, आणि ते याचा ध्यास घेऊन जेव्हा कलेची साधना करतात तर नक्कीच त्यांना यश मिळतं, आणि ते समाजामध्ये रिकग्निशन आणि रिस्पेक्ट पण मिळतं. म्हणून आज आपण अनेक असे संगीत क्षेत्रातले, नाट्य क्षेत्रातले, गायनाच्या क्षेत्रातले, चित्रकारितेतले अनेक लोक बघितले आहेत. शेवटी एकच गोष्ट मला थोडीशी वाटते, ती अशी आहे की मी बरेच वर्ष मुंबईत होतो, आणि कलेच्या क्षेत्रामधल्या लोकांबद्दल मला नेहमी प्रेम, आदर होता. मी की त्यांची नावं घेत नाही, पण कोणी हार्टचा पेशंट होता, त्याचं बायपास सर्जरी होती, पैशाची व्यवस्था नव्हती. कोणाला कॅन्सर झाला, त्याची काळजी घेणारं कोणी नव्हतं. त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये कलाकाराला व्यावसायिक जसं यश आहे, म्हणजे कलेचं यश जे आहे, कौशल्याचं यश आहे, त्याचं रिकग्नेशनाबरोबर थोडं आर्थिक यश, कारण पैसा जीवनात साधन आहे, साध्य नाही आहे. पण साधन म्हणून जेवढी शक्ती आहे ती जर नसेल तर तो कलाकार निराश होऊन, फ्रस्ट्रेट होऊन संपून जातो. कुठेतरी त्या कलाकाराला त्याच्या कलेतून निदान त्याचा उदरनिर्वाह करण्या इतकी क्षमता देखील निर्माण झाली पाहिजे. आणि आजकाल खूप समाज बदलला आहे. प्रत्येक घरामध्ये लोक आता चित्र लावायला लागले, पण आपल्या यंत्रणा एवढ्या बोथट आणि असंवेदनशील आहेत की आम्ही सुरेश भट सभागृह बांधल्यानंतर मी आता 10-15 वर्षापासून प्रयत्न करतोय की तिथे आपल्या इथल्या कलाकारांना दर 7 दिवसाकरता त्यांनी त्याचे चित्र लावायचे, त्यांनी जी काही कलाकृती तयार केल्या त्या ठेवायच्या आणि लोकांनी त्या बघायच्या, आणि जर विकल्या गेल्या तर 10% त्यांनी कॉर्पोरेशनला द्यायचे, आणि अशा प्रकारे अनेक कलाकारांना एक व्यासपीठ मिळेल. आणि काही लोकांचे चित्र जर विकल्या गेले तर त्यांना प्रोत्साहन पण मिळेल. त्यामुळे आपल्या चित्रकला महाविद्यालयातून आता ॲडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्रामध्ये विशेषतः अनेक प्रकारची विविध प्रकारच्या कला विकसित झालेल्या आहेत. त्या कलेला विकसित करता असताना त्याचा उपयोग करून आपण काही त्याचा व्यापारीकरण किंवा व्यावसायिकता म्हणून केवळ काम करावं असं मी म्हणणार नाही, पण मिनिमम आपलं जीवन त्याच्यातून उत्तम रीतीने चाललं पाहिजे असं काहीतरी मार्ग शोधून आपण जर केलं तर कलेचाही आनंद घेता येईल आणि जीवनामध्ये जास्तीत जास्त काम करता येईल. मला अतिशय आनंद आहे की आपण या सगळ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरता या कार्यक्रमाचं प्रदर्शनाचं आयोजन केलं. मी महाराष्ट्र सरकारला, आमचे मंत्री चंद्रकांत दादांना, डॉक्टर क्षीरसागरांना आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य, डायरेक्टर या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या याच्यातून जेवढी लोकाभिमुखता वाढेल, आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, तो कलेच्या दृष्टीने आणि कलाकारांच्या दृष्टीने पण महत्त्वाची गोष्ट ठरेल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा हे सगळं प्रदर्शन बघितलं. उत्तम चित्र होती. प्रथम क्रमांकाचं चित्रही पण मला बघण्याची संधी मिळाली. ज्यांनी ज्यांनी पुरस्कार प्राप्त केला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो की तुम्हाला स्पर्धेत
भाग घेण्याची संधी मिळाली हा एक खूप मोठा पुरस्कार आहे. मी कधी भाषण देत नव्हतो. आम्ही शाळेमध्ये खेळणारेच विद्यार्थी होतो. पण एका ठिकाणी एक मुलगी आमच्या 25 रौप्य महोत्सवाच्या शाळेच्या कार्यक्रमात ती अडकली. आम्ही आवाज दिले की पाणी पी. तर आमच्या हेडमास्टरने आम्हाला सगळे धुलाई केली आणि त्यांनी सांगितलं तिच्यात कमीत कमी डेअरिंग तरी आहे बोलायचं, तुम्ही तर तेही करू शकत नाही. आणि म्हणून मी म्हणलं हेडमास्टर म्हणतेच तर आता आपणही बोलू. त्यांनी चढवलं म्हणून बोलायला लागलो. मला गोल्ड मेडल मिळालं युनिव्हर्सिटीचं. पण मला जर त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला शिक्षा केली नसती तर कदाचित मी वक्ता नसतो जाऊ शकलो. त्यामुळे एक्सपोजर मिळणं, संधी मिळणं ही मोठी संधी आणि असे अनेक कार्यक्रम होणं, यातून अनेक उदयोन्मुख कलाकारांच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होणार आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो. आज विशेष रूपाने आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातील पूर्व प्राध्यापक सत्कारमूर्ती डॉक्टर नंदकिशोर मानकर यांचाही पण सत्कार केलेला आहे. काही वेळा लोक रिटायर्ड झाल्यानंतर मी मंत्रालयात होतो. आमचे एक अधिकारी रिटायर्ड झाले, सेक्रेटरी. त्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम झाला तर त्यांचा जो चपराशी होता ते सेक्रेटरी होते. ते फारच प्रामाणिक आणि कडक होते आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटचा कार्यक्रम संपल्यावर त्यांची बॅग पकडणारा जो रोजचा चपराशी होता तो दारापर्यंत यायचा, तोही त्या दिवशी गेला नाही. कारण एकदा रिटायर्ड झाल्यावर कोणी विचारत नाही. पण रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला बोलवता, रिकग्नाइज करता, रिस्पेक्ट करता, याचा अर्थच असा आहे की त्यांनी नक्कीच काहीतरी चांगलं आपल्या क्षेत्राकरता केलं म्हणून त्याचा सत्कार झाला. म्हणून मी मानकर साहेबांचंही पण मनापासून अभिनंदन करतो. आणि कलाकार हा कधी रिटायर्ड होत नसल्यामुळे ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत कला ही जिवंत आहे आणि ते सतत कामच करत राहतील आणि ती शक्ती परमेश्वरने त्यांना देव अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.